Good morning, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and we are looking the chapter "The Struggle for an Education: Up from Slavery and Autobiography" by Booker T. Washington. And we have reached to the point that when our author has decided to set for that Hampton University, and what happens next we will see in this lecture. पुढे काय घडते आपण ते बघणार आहोत. Perhaps the thing that touched and pleased me most in connection with my starting for Hampton was the interest that many of the older colored people took in the matter. माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची आणि स्पर्शून जाणारी जी बाब होती माझ्या बाबतीत ती ही होती की माझ्या हॅम्प्टन जाण्याच्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट म्हणजे आवड किंवा ज्यांना एक छंद निर्माण झाला किंवा त्या गोष्टीमध्ये रस आला तर ते कोण होते लोक, तर ओल्डर कलर्ड पीपल. त्याच्या समाजातील म्हातारा जे लोक होते ते त्या लोकांना त्या हॅम्प्टन जाण्याच्या गोष्टीमध्ये फार जास्त काय आला होता, इंटरेस्ट आला होता. त्यांना खूप त्यामध्ये खूप चांगलं वाटत होतं. दे हॅड स्पेंट द बेस्ट डेज ऑफ देअर लाईव्ह इन स्लेव्हरी. ते असे लोक होते ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात चांगले दिवस गुलामीत घालवले. अँड हार्डली एक्सपेक्टेड टू लिव्ह टू सी the time when they would see a member of their race leave home to attend a boarding school. आणि कदाचितच त्यांना त्यांच्या आयुष्यात अशी अपेक्षा असेल की बा असं काहीतरी बघू आपण की आपल्या जातीतील आपल्या जमातीतील एक मुलगा काय करेल, घर सोडेल आणि बोर्डिंग स्कूल, ज्या ठिकाणी बोर्डिंग आहे, शाळा आहे, त्या ठिकाणी शिक्षणाकरिता तो जाईल असं त्यांनी कदाचितच कधी अपेक्षा केली असेल. सम ऑफ दीज ओल्डर पीपल वुड गिव्ह मी अ निकेल. काही लोकांनी मला त्या ठिकाणी निकेल नावाचा एक धातू असतो त्याचे कॉईन्स दिले. अदर अ क्वार्टर, त्यांनी काही लोकांनी एकदम त्याचा पाव भाग दिला. ऑर अ हँकरचीफ, काही लोकांनी रुमाल दिले. फायनली द ग्रेट डे केम, आणि सरते शेवटी तो खूप महत्त्वाचा मोठा दिवस तो उगवला. अँड आय स्टार्टेड फॉर हॅम्प्टन, आणि मी हॅम्प्टनसाठी निघालो. आय हॅड ओनली अ स्मॉल चीप सॅचेल दॅट कंटेन्स व्हॉट फ्यू आर्टिकल्स ऑफ क्लोदिंग आय कुड गेट. माझ्याकडे एक छोटी बॅग होती ज्याच्यामध्ये काही आर्टिकल्स होते, म्हणजे गोष्टी होत्या, आणि काही कपडे होते जे मी मिळवू शकलो. माय मदर ॲट दॅट टाईम वॉज रादर वीक अँड ब्रोकन इन हेल्थ. मी जेव्हा निघणार होतो तेव्हा त्या क्षणी माझ्या आईची तब्येत फार ढासळलेली होती आणि ती जी प्रकृती हेल्थ खराब झालेली होती. आय हार्डली एक्सपेक्टेड टू सी हर अगेन, आणि मला असं वाटलं की बा मी हिला कदाचितच पुन्हा कधी पाहू शकेल, एवढी तिची तब्येत खराब होती. अँड दस अवर पार्टिंग वॉज ऑल द मोर सॅड. आणि त्या गोष्टीमुळे आमचा जो एक एकमेकांपासून वेगळं होणं होतं ते अधिकच दुःखाचं झालं. शी हावेवर वॉज व्हेरी ब्रेव्ह दो थ्रू इट ऑल. परंतु ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त शूर राहिली. ॲट दॅट टाईम देअर वेर नो थ्रू ट्रेन्स कनेक्टिंग दॅट पार्ट ऑफ द वेस्ट. त्या ठिकाणी त्या पश्चिमेकडचा व्हर्जिनियाचा जो भाग आहे आणि ईस्टर्न व्हर्जिनिया आहे यांना जोडणाऱ्या ट्रेनचा भाग तेव्हा नव्हता, तो आत्ता बनलेला आहे. ट्रेन्स रॅन ओनली अ पोर्शन ऑफ द वे. ट्रेन काही दूरपर्यंतच जात होत्या. अँड द रिमाइंडर ऑफ द डिस्टन्स वॉज ट्रॅव्हल्ड बाय स्टेज कोचेस. आणि बाकीचा जो भाग तिथून प्रवास करायचा होता तो कोच म्हणजे मालवाहू गाड्यांमध्ये करायचा होता. The distance from the
माल्डन टू हॅम्प्टन इज अबाउट 500 miles. माल्डन पासून ते हॅम्प्टनपर्यंतचं जे अंतर होतं ते जवळजवळ 500 मैलांचं होतं. आय हॅड नॉट बीन अवे फ्रॉम होम मेनी अवर्स बिफोर इट बिगॅन टू ग्रो पेनफुली इव्हिडंट दॅट आय डिड नॉट हॅव इनफ मनी टू पे माय फेअर टू हॅम्प्टन. मी आधी कधीच माझ्या घरापासून इतक्या दूर गेलो नव्हतो, तासनतास बाहेर राहिलो नव्हतो. आणि त्या ठिकाणीच ती जी दुःखाची भावना आहे ती अजून वाढायला लागली आणि मला कळून चुकलं की माझ्याकडे हॅम्प्टनपर्यंत पोहोचण्याचा पैसासुद्धा नाही आहे. वन एक्सपिरियन्स आय शॅल लॉंग रिमेंबर. एक अनुभव मला खूप दिवस आठवेल आणि तो आठवतच राहील. I had been traveling over the mountains most of the afternoon in old-fashioned stagecoach when late in the evening the coach stopped for the night at common unpainted house called hotel. तर तो अनुभव असा होता की ते दिवसभर प्रवास करायचे एका टेकडीवरून दुसऱ्या टेकडीवर त्या जुन्या फॅशनच्या स्टेज कोचमध्ये. म्हणजे स्टेजसारखा एक तो भाग होता, उघडा भाग. ट्रक आहे, ट्रकच्या मागचा भाग ज्याला 2 कंपार्टमेंट असतात, तर त्या 2 फळ्यासुद्धा नव्हत्या, पूर्ण उघडा होता तो. त्याच्यात आम्ही प्रवास करायचो आणि जेव्हा संध्याकाळ व्हायची तेव्हा ती कोच थांबायची आणि सगळेजण एकत्रित त्या ठिकाणी थांबायचे आणि त्या ज्या ठिकाणी ते थांबायचे त्या पेंट न केलेल्या घराला काय म्हणायचे, हॉटेल म्हणायचे. ॲट द अदर पॅसेंजर्स एक्सेप्ट मायसेल्फ वर व्हाईट्स. मी सोडून सगळेचे सगळे जे पॅसेंजर्स होते ते गोऱ्या रंगाचे होते. इन माय इग्नोरन्स आय सपोज्ड दॅट द लिटिल हॉटेल एक्झिस्टेड फॉर द पर्पज ऑफ अकोमोडेटिंग द पॅसेंजर्स हू ट्रॅव्हल्ड ऑन द स्टेज कोच. आणि माझा हे एक इग्नोरन्स म्हणजे मला हे ज्ञान नव्हतं, अज्ञात होतो मी याविषयी, की मला असं वाटलं की बा जे लोक त्या स्टेज कोच म्हणजे प्रवास करतात त्यांना थांबायसाठी सोय म्हणून ती हॉटेल वगैरे असतात. द डिफरन्स दॅट द कलर ऑफ वन स्किन वुड मेक आय हॅड नॉट थॉट एनिथिंग अबाउट. आणि तो जो रंगाचा भेद आहे ज्याच्याबद्दल मी कधी विचारही करू शकलो नव्हतो तो मला त्या ठिकाणी जाणवला. आफ्टर ऑल द अदर पॅसेंजर्स हॅड बीन शोन रूम्स and were getting ready for supper, I shyly presented myself before the man at the desk. त्या ठिकाणी जेव्हा प्रत्येकाला त्यांची खोली दाखवण्यात येत होती आणि त्यांचं जेवण, रात्रीचं जेवण ज्या ठिकाणी वाढायला सुरुवात होत होती, मी त्या ठिकाणी लाजाळूपणे माझ्या स्वतःला त्या ठिकाणी त्या माणसासमोर सादर केलं, त्याच्या टेबलजवळ. इट इज ट्रू आय हॅड प्रॅक्टिकली नो मनी इन माय पॉकेट with which to pay for bed or food, but I had hoped in some way to beg my way into the good graces of the landlord. हो, मला माहिती होतं की माझ्याकडे त्या ठिकाणी जेवायला किंवा राहायला पैसे नाही आहेत. त्या लोकांना जेवणाचे आणि राहण्याचे पैसे देण्याकडे तर माझ्याकडे काहीच नव्हतं. परंतु त्या व्यक्तीकडे, त्या जमीनदाराकडे मी त्याच्या दयेसाठी त्या ठिकाणी उभा होतो. For at that season in the mountains of Virginia, the weather was so cold. आणि त्या काळामध्ये त्या व्हर्जिनियाच्या त्या पर्वतरांगांमध्ये वातावरण फार थंड होतं. अँड आय वॉन्टेड टू गेट इनडोर्स फॉर द नाईट. आणि मला दाराच्या आत किंवा एखाद्या खोलीमध्ये आतमध्ये राहायला माझी इच्छा झाली होती. विदाउट आस्किंग as to whether I had any money, the man at the desk firmly refused to even consider the matter of providing me food or lodging. माझ्याकडे पैसे आहेत की नाही याची चौकशी केल्याशिवायच त्या माणसाने मला त्या ठिकाणी जेवण देण्यास किंवा रात्री खोली देण्यास नकार दिला. This was my first experience in finding out what the color of my skin meant. हे माझ्यासाठी फक्त पहिलाच अनुभव होता की माझ्या या रंगाचा अर्थ काय, तर तो मला त्या ठिकाणी कळला. इन सम वे आय मॅनेज टू कीप वॉर्म बाय वॉकिंग अबाउट.
मी त्या ठिकाणी स्वतःला कसं बसं चालून का होईना चालत जाऊन गरम ठेवायचा प्रयत्न केला. अँड सो गॉट थ्रू द नाईट. आणि अशा प्रकारे मी रात्री काढल्या. माय होल सोल वॉज सो बेंट अपॉन रिचिंग हॅम्प्टन दॅट आय डिड नॉट हॅव टू चेरिश एनी बिटरनेस टुवर्ड्स द हॉटेल कीपर. माझा त्या हॅम्प्टनकडे पोहोचण्याचा जो एक भाव होता तो इतका उमेदशीर होता की तो कधीच वाकला नाही. आणि जेव्हा मी पोहोचलो तेव्हा मला त्या हॉटेल कीपरच्या त्या कडवट आचरणाचा काहीच वाटलं नाही. आणि मी माझं तिथं पोहोचणं सेलिब्रेट केलं. बाय वॉकिंग, बेगिंग राईड्स both in wagons and in the cars, in some way, after a number of days, I reached the city of Richmond. चालत जाऊन किंवा मला कोणीतरी तिथून घेऊन जावं, मग त्यांच्या गाडीवरती बसवावं यासाठी भिक्षा मागत मी त्या ठिकाणी त्या वॅगनमध्ये, कारमध्ये आणि कधी कधी पैदल असा मी माझा प्रवास त्या ठिकाणी सुरू केला. आणि काही दिवसांनंतर मी त्या ठिकाणी रिचमंड नावाच्या सिटीजवळ पोहोचलो, त्या व्हर्जिनिया प्रांतातल्या. अबाउट 82 miles फ्रॉम हॅम्प्टन, जिथून हॅम्प्टन फक्त आता 82 मैलावरतीच राहिलं होतं. वेन आय रीच देअर, टायर्ड, हंग्री अँड डर्टी, इट वॉज लेट इन द नाईट. जेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा मी थकलेलो होतो, उपाशी होतो आणि पूर्ण घाण माझ्या अंगावरती माखली होती. आणि त्या ठिकाणी ती रात्रीची वेळ होती, मध्यरात्रीनंतरची वेळ होती. आय हॅड नेव्हर बीन इन अ लार्ज सिटी ॲज धिस रॅदर ॲडेड टू माय मिझरी. मी कधीच मोठ्या शहरात राहिलो नाही आणि या गोष्टींनी माझ्या त्या दुःखात आणखी भर घातली. वेन आय रिचमंड, आय वॉज कम्प्लिटली आउट ऑफ मनी. जेव्हा मी त्या रिचमंड शहरात पोचलो माझ्याकडे एकही पैसा शिल्लक राहिला नव्हता. आय हॅड नॉट अ सिंगल ॲक्वेंटन्स इन द प्लेस. माझ्याकडे त्या ठिकाणी माझ्यासाठी काहीच जागा नव्हती. अँड बिईंग अनयुज्ड टू सिटी वेज, आय डिड नॉट नो व्हेअर टू गो. आणि मला शहरांचे गोष्टी माहीत नसल्यामुळे, रस्ते माहीत नसल्यामुळे कुठे जायचं ते मला कळत नव्हतं. आय अप्लाइड ॲट सेव्हरल प्लेसेस फॉर लॉजिंग. मी त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी रात्री झोपण्याकरिता किंवा आश्रयाकरिता मी लोकांना निवेदन केलं. बट दे ऑल वॉन्टेड मनी. परंतु त्या सगळ्यांना पैसे हवे होते. अँड दॅट वॉज व्हॉट आय डिड नॉट हॅव. आणि तीच एक गोष्ट माझ्याकडे तेव्हा नव्हती. नोविंग नथिंग एल्स बेटर टू डू, आय वॉक्ड द स्ट्रीट्स. काय करावं हे कळत नसल्यामुळे मी त्या रस्त्यांवरती चालत राहिलो. इन डुईंग धिस आय पास्ड बाय मेनी फूड स्टँड्स वेअर फ्राईड चिकन अँड हाफ मून ॲपल पाईज वेअर पाईल्ड हाय अँड मेड टू प्रेझेंट द मोस्ट टेम्पटिंग अपिअरन्स. आणि जेव्हा चालत असताना मी त्या ठिकाणाहून काही खानावळीच्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या होत्या, ज्यावरती तळलेलं चिकन, कोंबड्या आणि त्या ठिकाणी ॲपलचा राईस, त्या ठिकाणी भात बनवलेला होता. आणि तो अशा प्रकारे त्या ठिकाणी ठेवला होता की कोणालाही त्याची भुरळ पडावी. ॲट दॅट टाईम इट सीम्ड टू मी दॅट आय वूड हॅव प्रॉमिस्ड ऑल दॅट आय एक्सपेक्टेड टू possess in the future to have gotten hold of one of those chicken legs or one of those pies. आणि त्या ठिकाणी मी स्वतःला सांगितलं की जेव्हा माझी परिस्थिती सुधारेल मी यापैकी काहीतरी गोष्ट माझ्या भविष्यामध्ये नक्कीच घेईल. एकतर तो चिकनची टंगडी, नाहीतर तो त्या मांसाचा तुकडा. बट आय कुड नॉट गेट आयदर ऑफ दीज. परंतु मला असं काहीच मिळालं नाही. नॉर एनिथिंग एल्स टू इट. काहीच खायला सुद्धा मिळालं नाही. आय मस्ट हॅव वॉक्ड द स्ट्रीट्स स्टील आफ्टर मिडनाईट. मी कदाचित मध्यरात्रीपर्यंत त्या ठिकाणी त्या रस्त्यांवरती चालत असेल. ॲट लास्ट आय
became so exhausted that I could walk no longer. मी त्या ठिकाणी एवढा एक्झॉस्ट झालो होतो, म्हणजे कुठलाही त्राण शरीरामध्ये उरला नव्हता आणि मला चालण्यास त्या ठिकाणी काहीच बळ माझ्या शरीरामध्ये राहिलं नव्हतं. आय वॉज टायर्ड, मी खूप थकलो होतो. आय वॉज हंग्री, मी खूप उपाशी होतो, भुकेला होतो. आय वॉज एव्हरीथिंग बट डिस्करेज्ड, मग मी सगळं काही होतो, परंतु माझ्याकडे आता करेजच राहिलं नव्हतं. माझा धैर्य जे आहे ते धैर्य संपुष्टात आलं होतं. जस्ट अबाउट द टाइम व्हेन आय रीच्ड एक्स्ट्रीम फिजिकल एक्झॉशन, I came upon a portion of a street where the broad sidewalk was considerably elevated. जेव्हा मी त्या ठिकाणी पूर्ण शरीराने थकून ज्या ठिकाणी पोचलो, त्या ठिकाणी एक रस्त्याचा भाग किंवा एक बोर्डचा साईडवॉक त्या ठिकाणी लिहिला होता आणि त्या ठिकाणी काहीतरी उचलल्यासारखं होतं. आय वेटेड फॉर फ्यू मिनिट्स, मी काही मिनिट त्या ठिकाणी थांबलो. टिल आय वॉज शुअर दॅट नो पासर्स बाय कुड सी मी, आणि मी बघितलं की त्या ठिकाणी कुठलाच येणा जाणारा मनुष्य मला बघू शकणार नाही. अँड देन क्रेप्ट अंडर द साईडवॉक अँड ले फॉर द नाईट अपॉन द ग्राउंड, आणि मी त्या ठिकाणी हळूहळू रांगत त्या ठिकाणी गेलो आणि रात्रभर त्या ग्राउंडवरती जमिनीवरती मी थांबलो. विथ माय सॅचेल ऑफ क्लोदिंग फॉर अ पिलो, त्या ठिकाणी माझ्या कपड्यांची थैली मी उशी म्हणून वापरली. नियरली ऑल नाईट आय कुड हिअर द ट्रॅम्प ऑफ फीट ओव्हर माय हेड, रात्रभर मला त्या ठिकाणी माझ्या डोक्यावरून येण्या जाणाऱ्या गड्यांचा आवाज येत होता. द नेक्स्ट मॉर्निंग आय फाउंड माय सेल्फ समवॉट रिफ्रेश्ड, दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतःला थोडंफार ताजंतवानं फील केलं. बट आय वॉज एक्स्ट्रीमली हंग्री, परंतु मला खूप भूक लागली होती. बिकॉज इट हॅड बीन अ लॉंग टाईम सिन्स आय हॅड हॅड सफिशियंट फूड, कारण की मी पेटभर जेवलो असेल या गोष्टीला आता खूप वेळ झालेला होता, खूप दिवस झाले होते. ॲज सून ॲज इट बिकेम लाईट इनफ फॉर मी टू see my surroundings, I noticed that I was near large ship, आणि माझ्या आजूबाजूला बघताना मी जेव्हा बघितलं तेव्हा मला माझ्या बाजूला एक खूप मोठं जहाज दिसलं. अँड दॅट शिप सीम टू बी अनलोडिंग द कार्गो ऑफ पिग आयरन, आणि त्या जहाजावरून पिग आयरन डुक्कराचं जे हे आहे लोखंड आहे ते त्या ठिकाणाहून खाली काढण्यात येत होतं. I went at once to the vessel and asked the captain to permit me to help unload the vessels in order to get money for food. मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या कॅप्टनला विचारलं की मला हे वेसल्स खाली करण्याकरिता जहाज खाली करण्याकरिता मदत करू द्या, जेणेकरून मला काही पैसे नाहीतर जेवण मिळू शकेल. द कॅप्टन, अ व्हाईट मॅन हू सीम्ड टू बी काइंड हार्टेड, कन्सेंटेड. तो जो कॅप्टन होता तो गोरा मनुष्य होता, परंतु त्याचं हृदय कदाचित दयाळू असेल आणि तो त्यामुळेच त्यांनी मान्य केलं. आय वर्क लॉंग इनफ टू अर्न मनी फॉर माय ब्रेकफास्ट अँड इट सीम्स टू मी ॲज आय रिमेंबर इट नाव टू हॅव बीन अबाउट द ब्रेकफास्ट दॅट आय हॅव एव्हर इटन. आणि त्या ठिकाणी ते काम केल्यानंतर मला माझा नाश्ता मिळाला आणि मला असं वाटलं की तो जो नाश्ता त्या ठिकाणी मिळाला तो खूपच चांगला नाश्ता मी आतापर्यंत खाल्लेल्या नाश्त्यांपैकी होता. सो दिस इज इनफ फॉर टुडे. आय विल कंटिन्यू विथ द टेक्स्ट इन द नेक्स्ट लेक्चर ऑल्सो. Till then, goodbye. Thank you. If you haven't understood anything regarding the text, you can ask me or call me, and soon we will have a test regarding it. Okay? Goodbye.